नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता चॅनल 7 मराठी कायद्याचे. या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण या चॅनलच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम करत असतो. मित्रांनो, नुकतंच रोहित आर्या प्रकरण झालं आहे. रोहित आर्या प्रकरण म्हणजे काय? रोहित आर्या प्रकरण हे प्रशासनातील व्यक्तींनी प्रशासनातील भ्रष्टाचार वाचवण्यासाठी केलेली हत्या म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण एखादा तरुण इंजिनियर होतो, त्याच्या कल्पकतेमुळं शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्यासाठी तो प्रयत्न करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी शाळा सुंदर शाळा असं अभियान त्याच्या अंतर्गत चालवलं जातं. त्याचं कौतुक तत्कालीन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री नव्हे तर मोदी सुद्धा कौतुक करतात. आणि हा व्यक्ती अचानक एखाद्या तरुणांना ओलीस ठेवून एन्काउंटर करण्याची किंवा त्यांचा स्वतः आणि ह्या लोकांना जाळून टाकण्याची गोष्ट करतो, त्यावेळी त्याच्या मनात काय वेदना होत असतील या गोष्टीचा कोणत्या साधी प्रशासनातील व्यक्तींनी विचार केलेला नाही. या प्रशासनाकडे गेली 3 वर्षापासून त्याचा झालेला खर्च, त्याची झालेली सरकारकडून येणे असलेली रकमेची मागणी हा रोहित आर्या करत होता. परंतु तत्कालीन प्रशासनातील व्यक्तीनं तुझी देणेदारी आहे किंवा नाही हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा घेतलेली नाही. गेली 2 वर्षापूर्वी उपोषण केलेलं होतं, त्यात हा व्यक्ती बेशुद्ध देखील झालेला होता. अशी परिस्थिती असताना त्या काळी त्या पत्रकार परिषदा सुद्धा झालेल्या होत्या. असं असतानाही प्रशासनातील जे शिक्षण संचालक आहेत, जे शैक्षणिक मंत्री होते, यांनी त्याची जी बाजू आहे त्याच्याकडून शासनाकडून येणं होतं किंवा नव्हतं या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली नाही. त्याची तस्ती सुद्धा घेतलेली नव्हती. जे का म्हणजे ह्या प्रशासनातील भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी ही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही हत्या घडून आणली काय, असा प्रश्न पडत असतो. ही झालेला एन्काउंटर हा जरी काही अर्थाने समर्थनार्थ असला तरी यामुळे शासनाच्या विरुद्ध, एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध स्वतःचा न्याय मागण्यासाठी आवाज उठवत असेल, त्याची भलेही पद्धत चुकीची असेल, परंतु प्रशासन एवढं निगरगट्ट होतं की त्याची बाजू या गोष्टीशिवाय त्याला मांडताच येत नव्हती असं त्याला त्याची कल्पकता निर्माण झाली होती. कारण दक्षिण भारतात जे काही मूव्हीज पाहतो आपण, त्यामध्ये या पद्धतीनं दाखवलेलं असतं. एखादा तरुण इंजिनियर व्यक्ती हा टोकाचं पाऊल उचलण्यासाठी या गोष्टींचा अभ्यास करतो. आपल्याला प्रशासनाला जाग करायचं असेल तर हीच गोष्ट योग्य आहे त्याच्या मनानं केलं. आणि त्यानं जो व्हिडिओ प्रसारित केला होता त्यामध्ये सुद्धा शासनाकडे एक माफक अपेक्षा केलेली होती, माझी बाजू तुम्ही ऐकून घ्या. परंतु प्रशासनानं कोणती बाजू ऐकली नाही. ज्या शिक्षण विभागानं त्याचे पैसे थकवले होते, त्या शिक्षण विभागानं याच्या देणेदारी आहे किंवा नाही हा बोलतोय हे चुकीचं होतं, याचं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी होती, परंतु ती प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली नाही. जे कमांडो होतो यांच्याकडून एन्काउंटर झालेला नाही, तर साध्या पोलीस प्रशासनातील व्यक्तीनं हा एन्काउंटर केला आहे. एन्काउंटर पेक्षाही त्याला सुद्धा वाचवता आलं असतं आणि व्यक्तींना सुद्धा वाचवता आलं असतं. अशी परिस्थिती असतानाही प्रशासनानं ती गोष्ट का जाणीवपूर्वक टाळली? कोणा व्यक्तींना
वाचवण्यासाठी, भ्रष्टाचारावरती पांघरुण घालण्यासाठी जर हे कृत्य होत असेल तर निश्चित चुकीचं आहे. शासनाच्या विरुद्ध आणि ह्या प्रशासनातील चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल जर कोणी एखादा आवाज उठवत असेल तर त्याला अशा पद्धतीनं जर मारत असेल तर ही लोकशाहीच्या दृष्टीनं निश्चितच चुकीची गोष्ट आहे. म्हणून रोहित आर्याचा झालेला एन्काउंटर हे प्रशासनानं त्यांचा भ्रष्टाचार वाचवण्यासाठी केलेला खूनच असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद.